अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे, आपल्या घरामध्ये सारखे वादविवाद होत असेल, पती पत्नीमध्ये वादविवाद होत असेल, एकमेकाचं पटत नसेल, छोट्या छोट्या गोष्टीवरती खूप मोठे मोठे भांडणं होत असेल आणि छोट्या कारणामुळे आपलं जर डिवोर्सपर्यंत गोष्ट पोहोचली असेल, तर तुम्ही ही सेवा करून पहा. तुम्हाला खूप असे चांगलेच रिझल्ट पाहायला भेटतील. आणि ही सेवा दोघं पतींनी पण करू शकता आणि पत्नी पण करू शकते. ज्यांना ह्या रिश्त्यामध्ये गोडवा आणायचा आहे, ह्या रिश्ता आपल्याला टिकून ठेवायचा आहे असं जर वाटत असेल, ह्या रिश्त्यामध्ये प्रेम वाढवायचं आहे, तर ही सेवा दोघांनी मिळून केली तरी खूप अतिउत्तम. आणि समजा एकाने जरी नाही केली, एकाने केली तरीही चालेल, पण ही सेवा श्रद्धेनं प्रेमानं करा. मग तुम्हाला ह्याचे चांगलेच रिझल्ट येईल. आणि असं समजाल की हे चमत्कारिक फायदे तुम्हाला जरूर पाहायला भेटेल. आणि काही जास्त आपल्याला खर्चसुद्धा लागणार नाही आणि जास्त आपल्याला काही वेळ पण द्यावा लागणार नाही. आणि दररोज ही सेवा करा, बघा तुम्हाला खूप छान ह्याचं रिझल्ट येईल. पती पत्नीमध्ये जर भांडणं होत असेल, तर प्रत्येक कार्यामध्ये त्याचा प्रभाव आपल्याला जाणवतं. कामामध्ये जाणवतं, घरामध्ये जाणवतं, आपल्या शरीरावर जाणवतं. आपलं आरोग्य चांगलं राहत नाही, मग टेन्शन येतं, डिप्रेशन येतं, ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि धनहानी होते आणि वाईट मार्गाला माणसं जातं, व्यसनच्या अधीन होऊन जातं. ह्या सगळ्या गोष्टी ह्या कारणामुळे होत असतात. म्हणून आपल्या पतीपत्नीमध्ये एकता राहणं, प्रेम राहणं, एकमेकाचं सहमतीने संसार पुढे चालवणं, तरच त्या परिवारामध्ये गोडवा राहतं आणि त्याचं सुख आणि आनंद आपल्याला प्राप्त होतं. तर असं काही आपल्याला घडत असेल, एकमेकाचं पटत नसेल, तर तुम्ही ही सेवा करून पहा. आपल्याला काय करायचं आहे, आपल्या जिथं बेडरूम आहे, आपली जिथं बेडरूम आहे, त्या बेडरूममध्ये 5 मोरपंख लावायचे आहेत. जिथं आपली बेडरूम आहे त्या वायव्य दिशेमध्ये 5 मोरपंखाचे मोरपीस लावायचे आहे. तर ते मग कसं लावू शकता तुम्ही पहा. वायव्य दिशा म्हणजे दक्षिण दिशा आणि उत्तर दिशामधला जो कोपरा असतो, कोना असतो, त्याला वायव्य दिशा म्हणतात. त्या दिशेमध्ये आपल्याला 5 मोरपंख लावायचं आहे. ते लावून दररोज त्या मोरपंख आपल्याला दिसेल. आणि किंवा त्याचं दिसत नसेल, आपली बेड तसं उलटं असेल, तर त्या मोरपंखाला दररोज आपल्याला बघायचं आहे. असं केल्याने सुद्धा आपल्या पतीपत्नीमध्ये प्रेम वाढतं. रोज सकाळी श्रीयंत्रावरती श्रीसूक्त 7 वेळा आणि पुरुषसूक्त 7 वेळा अभिषेक करून ते तीर्थ पतीपत्नींनी घेतल्याने सुद्धा एकमेकाचं प्रेम वाढतं. श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त हे तुम्हाला नित्य ग्रंथामध्ये भेटून जाईल. त्याच्यामध्ये प्राकृतमध्ये पण आहे, संस्कृतमध्ये पण आहे. जर तुम्हाला संस्कृत वाचायला येत नसेल, तर प्राकृत म्हणजे मराठीमध्ये आहे. मराठीमध्ये सहज तुम्ही वाचू शकता. ते वाचून श्रीयंत्रावर दररोज 7 वेळेस अभिषेक करायचा आहे. आता जर श्रीयंत्र नसेल, तर तुम्ही आवर्जून श्रीयंत्र खरेदी करा. पंचधातूचं श्रीयंत्र तुम्हाला भेटून जाईल. दिंडोरी परिणित केंद्रामध्ये सुद्धा भेटून जाईल, किंवा तुम्ही इतर कोणत्याही धार्मिक स्थळावरून तुम्ही श्रीयंत्र खरेदी करू शकता. आणि हे पंचधातूचंच श्रीयंत्र आपल्याला देवघरामध्ये हवं आहे. त्या श्रीयंत्रावरती आपल्याला 7 वेळेस श्रीसूक्त, 7 वेळेस पुरुषसूक्त म्हणायचं आहे. जर तुम्हाला संस्कृत येत असेल तर संस्कृतमध्ये म्हणा, संस्कृत येत नसेल तर तुम्ही मराठीमध्ये 7 वेळेस म्हणून त्याचं ते तीर्थ जमा होतं. ते तीर्थ पतीपत्नींनी घेतल्याने आपल्या पतीपत्नीमध्ये प्रेम वाढतं आणि एकमेकाचं
पटतं आणि घर आपलं सुख समाधानीनं भरून आनंदाने नांदतं. त्याचबरोबर प्रत्येक रविवारी आपल्या कुलदेव म्हणजे आपलं जसं कुलदेवी आहे तसं कुलदेवसुद्धा आहे. प्रत्येक परिवारामध्ये कुलदेवी आणि एक कुलदेव असतंच. तर आपल्या कुलदेवाची सेवासुद्धा घडत नसेल तर तरीही आपल्याला त्रास होतो. मग सगळ्या असल्या गोष्टी घडतात, म्हणजे पती-पत्नीमध्ये भांडणं होणं, मुलांचं आणि वडिलांचं पटत नाही. एकमेकाचं मुलगा जर घरात आलं तर वडील बाहेर जातात, वडील घरात आले तर मुलगा बाहेर जातात. मग असे एकमेकाचं हे सगळं काही घडतं. तर असं घडत असेल, पती-पत्नीमध्ये वादविवाद होत असेल तर प्रत्येक म्हणजे 21 रविवारी आपल्याला श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत. प्रत्येक रविवारी म्हणजे 21 रविवार लगातार करायचं आहे. मध्ये एखादी रविवार आपल्या लेडीजच्या कारणामुळे महिनावारीच्या कारणामुळे जर एखादी रविवार गॅप झाला तर कंटिन्यू आपल्याला असे 21 रविवार करायचे आहेत. 21 रविवार मल्हारी सप्तशतीचं ग्रंथाचं पाठन करायचं आहे. मल्हारी सप्तशती हा पूर्ण जेवढं ग्रंथ आहे छोटासा, त्या ग्रंथातले सगळे अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. म्हणजे स्वामी स्तवनपासून तर 14व्या अध्यायापर्यंत कवच, त्याचे जे अगोदरची सेवा दिलेली आहे त्या सेवा सगळे आणि 14 अध्याय आहेत. ते अध्याय पूर्ण वाचून क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणून जय जयकार करायचा आहे. असं पूर्ण वाचल्यावर एक पाठ घडतो आणि असं 21 रविवार आपल्याला करायचं आहे. आणि भगवान मल्हारी देवता म्हणजे कुलदेवता, आपले महाराष्ट्राचे कुलदेवता मल्हारी. तर आपल्याला खंडोबा म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे कुलदेवता आहेत खंडोबा. तर खंडोबा हे मल्हारी सप्तशतीचा ग्रंथ वाचल्याने आपल्या कुलदेवाची सेवा घडते. म्हणून लगातार आपल्या कुलदेवाला नवस करून 21 रविवार आपल्याला मल्हारी सप्तशतीचं ग्रंथाचं पाठन करायचं आहे. 21 रविवार 21 पाठ होणार. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये संध्याकाळी भगवान विष्णूसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि एक छानशी अशी अगरबत्ती लावून देवघरासमोर आसन घेऊन बसून आपल्याला 3 वेळेस विष्णूशास्त्राचं पाठ करायचं आहे. आणि हे दररोज 40 दिवस करा आणि आपल्या बघा किती चांगलं रिझल्ट आपल्याला प्राप्त होईल. विष्णूशास्त्र नाम संस्कृतमध्ये आहे. जर तुम्हाला वाचायला अवघड जात असेल तर यूट्यूबला लावून तुम्ही इकडं श्रवण करू शकता. पण आपलं लक्ष सगळं एकाग्र पाहिजे. आपण जरी कानाने श्रवण केले तरीही त्याचे फायदे आपल्याला भेटत असतात. आणि हळूहळू आपण दररोज 3 वेळेस विष्णूशास्त्राचं ऐकून यूट्यूबला लावून ऐकून ते आपल्याला म्हणायला पण नंतर सोपे होऊन जातात. पण 40 दिवस ही सेवा करा. तुमच्या पतीपत्नीमध्ये कितीही भांडणं होत असेल तर ते भांडणं कमी व्हायला मदत होते. आणि सेवा करण्याच्या आधी संकल्प जरूर करायचा आहे. आपल्या घरामध्ये ज्या काही समस्यासाठी दररोज 3 वेळेस तुम्ही विष्णूशास्त्राचं वाचन करणार आहात, ते कशासाठी करणार आहात आणि त्याचं जे काही आपले समस्या आहे ते दूर व्हावं म्हणून भगवान विष्णूंना सांगून नमस्कार करून धूपदीप ओवाळून मग ही सेवा सुरू करायची आहे. हे दररोज केल्याने म्हणजे 40 दिवस 3 वेळेस विष्णूशास्त्र पाठ केल्याने आपल्या सगळ्या काही पतीपत्नीमधल्या समस्या दूर होतात. आणि वर्षातून आपल्याला 3 गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. 3 गुरुचरित्र पारायण वर्षातून झालेच पाहिजे. आणि रोज 21 वेळा गोराष्टक स्तोत्र म्हणायचं आहे. एकदम छोटं 1 मिनिटाचं तो स्तोत्र आहे आणि दररोज आपल्याला हे 21 वेळा म्हणायचं आहे. हे असे केल्याने सुद्धा आपल्या घरातले जे काही संकटे आहे ते गोराष्टक स्तोत्र म्हणजे हे आपले घोर संकटे दूर होतात. आणि हे अत्यंत सोपं स्तोत्र आहे. 1 मिनटं वाचायला 1 मिनटाच्या कमी वेळ लागतं. मग हे सेवा तुम्ही सकाळी संध्याकाळ कधीही करू शकता. ज्या काही आज मी सेवा सांगितलेल्या आहे याच्यातलं सेवा पती पत्नी दोघांनी करू शकतात, दोघं मिळून करू शकतात किंवा एकटे करू शकतात. आणि आपल्या समस्या काय आहे, कशासाठी सेवा करत आहोत ते आपण भगवंतासमोर बसून भगवंताला सांगून ह्या समस्यापासून आपली सुटका व्हावं म्हणून नमस्कार करून ही सेवा करायला सुरू करायची आहे.
अत्यंत सोप्या सेवा आहेत आपल्या समस्या दूर होण्यासाठी. तर ही माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.